मुलांना जे टार्गेट पूर्ण करायचे आहेत, हम्म. तर ते हे व्यसन असतील तर ते टार्गेट कसे पूर्ण करणार? ते ह्या व्यसनांच्या आहारी जात आहेत ना. जात आहेत. खूप जास्त प्रमाणे माझ्याकडे एक केस आली होती. त्याला सगळी व्यसनं होती. गांजा, चरस सगळं 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 एव्हरीथिंग इज टेकिंग. आता समाजात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढत आहेत. तर त्यातून मार्ग खूप आहेत आपल्याकडे, पण आपण प्रियकराच्या मदतीने गुन्हेगारीपर्यंत का जात आहोत? मार्ग नाहीयेत, खूप मार्ग सोडलेलेच नाहीयेत असं झालेलं आहे ना. मी सांगितलं तुम्हाला. सुसाईड इज अ प्लॅन मर्डर. म्हणू शकतो. आय हॅव सीन दॅट एक्झाम्पल. माझ्या फॅमिलीमधून मला काही कालावधीसाठी म्हणजे जोपर्यंत 10वी-12वी पर्यंत तर मला ऍक्च्युली कुठला इमोशनल सपोर्ट नाही मिळाला. 5वीतली पोरं, 4थीतली पोरं माझ्याकडे लव्ह लेटर घेऊन येतात. खूप छान, दिस इज द लव्ह लेटर तिने मला दिलंय आणि मॅम प्लीज मला ना काय करू मी आता, मला कळत नाही. तो व्हेरी एक्साइटमेंट मध्ये तो मी त्यांना समजावून सांगत असते की तू लेटर मध्ये ही लिही. सकारात्मक विचार हे कसं काम करतात? हे आपल्या भयंकर सकारात्मक विचार ही कॉन्सेप्ट थोडीशी मला म्हणजे पटत नाही असं मी म्हणेल. नमस्कार, मी जयश्री श्रीवास्तव कट टू कट मध्ये आपलं स्वागत करते. आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी माइंड मिरॅकल मेंटल हेल्थच्या मानसोपचार तज्ञ मिसेस सोनाली खाडे मॅडमला आपण बोलवलेलं आहे. मॅडम नमस्कार, तुमचं कट टू कट मध्ये. नमस्ते. आपण नेहमी म्हणतो की मन निरोगी असेल तर आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर होतं. पण आज आपण बघतोय आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्या अगदी मन सुन्न करणाऱ्या आहेत. आपल्याला कुठेतरी विचार करायला भाग पाडतायत. त्या वाढती स्पर्धा, आपली बदललेली जीवनशैली, त्यामुळे जो आपल्या नात्यांमध्ये मानसिक ताण आलेला आहे, त्यामधून कसं जायचं आणि असा काही फेज तुमच्या आयुष्यात आलेला आहे का? त्याला तुम्ही कसं सामोरे गेला आहात? ओके, सो बेसिकली काय आहे तर स्पर्धा हे तणावाचं मुख्य कारण आम्ही म्हणतो. म्हणजे मेनली एक तणावाचं दृष्टचक्र चालत असतं. ते कसं चालतं आपण थोडक्यात समजून घेऊ की बघा, आयुष्यात प्रत्येक गोष्टीला स्पर्धा आहे, प्रत्येक व्यक्तीला स्पर्धा आहे, प्रत्येक घराला स्पर्धा आहे, प्रत्येक नोकरीला स्पर्धा आहे, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. आणि ज्यावेळेस पण माणूस स्पर्धेचा विचार करतो आणि त्या स्पर्धेमध्ये अडकतो त्यावेळेस ना तो वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक प्रॉब्लेम्सला फेस करायला सुरुवात करतो. जसं की मी खूप ताणात आहे किंवा मला खूप ताण आहे म्हणून मला आता डोकंदुखी पण चालू झालेली आहे आणि मला खूप ताण आहे म्हणून आता माझ्या शारीरिक गोष्टींवरती पण ते यायला लागले. माझी कुठे पाठच दुखतीये, म्हणजे बॉडीतून पेनच होतोय, हेच होतंय, तेच होतंय. सो बेसिकली ज्यावेळेस पण स्पर्धा वाढते माणूस स्ट्रेस घेतो. स्ट्रेस घेतला की त्याला सायकोसोमॅटिक म्हणजे विचारांमुळे शरीरामध्ये आजार जे होतात ते सुरू होतात. आणि मग ज्यावेळेस एखादा माणूस आहे त्याला मानसिकरित्या तो डिस्टर्ब फील करतोय, शारीरिकरित्या डिस्टर्ब फील करतोय, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे तर त्याची कार्यक्षमता म्हणजे आता समजा माझं डोकं भयंकर दुखतंय आणि मी हे पॉडकास्ट चांगला देऊच नाही शकणार आहे कारण कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये काहीतरी घणघण चालू आहे. सो बेसिकली ज्यावेळेस पण स्पर्धा वाढते तणाव वाढतो. तणाव वाढला की कार्यक्षमता कमी होते. आता कार्यक्षमता कमी झाल्यानंतर ऑब्व्हियसली काय येणार आहे तर फेल्युअर येणार. मग एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला फेल्युअर आलं तर पुन्हा आपला ताण वाढतो आणि पुन्हा ताण वाढला की पुन्हा आपण आपल्या कार्यक्षमतेत कमी आणि असाच हा सर्कल कितीतरी माणसांच्या आयुष्यात अगदी मरेपर्यंत चालू आहे. कळतच नाहीये कशासाठी करतायत लोक, म्हणजे हे सगळा आटापिटा. जन्माला यायचंय, कुठल्या तरी स्पर्धेच्या मागे लागायचंय, हा माझ्यापेक्षा कसा मोठा आणि ह्याच्यापेक्षा मला कसं भारी होता येईल आणि ह्याच्यापेक्षा जास्त पैसा कसा कमवता येईल आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या पोस्टला कसं जाता येईल आणि कशी मला पॉवर मिळवता येईल, कुठल्या खुर्चीवर मला बसता येईल. ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठे ना कुठे कळत नकळतपणे माणूस स्पर्धेत अडकला आणि स्पर्धेत अडकल्यानंतर स्वतःच्या मानसिकतेची, शरीराची त्याने वाट लावून घेतली आणि याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपण सफर करत असतो. एक मेन गोष्ट, तुम्ही स्पर्धाच थांबवली ना, की मला पहिला नाही यायचा आणि दुसरा नाही यायचा आणि तिसरा नाही यायचा, तर कदाचित तुम्ही लाईफमध्ये खूप बेटर कराल. म्हणजे जबरदस्त बेटर कराल तुम्ही. म्हणजे इव्हन इफ एक गोष्ट मला सांगायला आवडेल, की रॅट रेसची एक वाईट गोष्ट काय आहे माहितीये? इफ यू आर द विनिंग द दॅट रेस, जर तुम्ही ती रॅट रेस जिंकला जरी, तरी पण यू आर स्टील अ रॅट. आज आपण उंदरासारखं, मांजरांसारखं, कुत्र्यांसारखं पळतच असतो नुसतं. पण आपल्याला कळत नाही, की तुम्ही कितीही उंच एकदम हाय लेव्हलच्या सीटवर जरी जाऊन बसला, तरी तुम्ही जर डॉग आहात, तर तुम्ही डॉगच राहणार. सो बेसिकली ही कदाचित लोकं म्हणतात, की वैराग्य गेली माणसं, संत परंपरा आले,
गृहस्थी जीवन जगायचं सोडून सगळं सोडून निघून गेले. कदाचित गौतम बुद्धांनाही माहिती होतं की त्यांनी संसार केला तर असला जबरदस्त करतील आणि अख्ख्या ह्याच्यावरती राज्य करतील ते, त्यांनी ठरवलं तर. पण त्यांना ह्या रॅट रेसमध्ये कदाचित अडकायचंच नव्हतं. त्यांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात. सो बेसिकली माझं या क्षेत्राच्या धरून एक उदाहरण असं आहे, की बऱ्यापैकी मला माझ्या म्हणजे मी ज्या ठिकाणी काम करते आता बारामती. बारामतीमध्ये मी राहण्याचं सगळं मेन महत्वाचं कारण म्हणजे एकदम शांत जागा आहे. एकदम सुंदर जागा आहे आणि तुम्हाला तिथे कुठलीही स्पर्धा वगैरे आणि माणसं अशी पळताना आणि चालत-चालत खाताना दिसणार नाही. ते एक गावासारखं एक छोटीशी सिटी आणि सगळं एकदम सॉर्टेड. आणि मला असं वाटतं, की तिथे राहिल्यामुळे कदाचित ह्या स्पर्धा ज्या अनकॉन्शियसली लोकांच्या डोक्यात यायला लागतात. लोकांना कळत-नकळत वाटायला लागतं. म्हणजे आपण जाणीवपूर्वक कधीच विचार केलेला नसतो, की आपल्याला इथं पोहोचायचंय कधी-कधी. पण ते आपल्या आसपासच्या एन्व्हायर्नमेंटमुळे आपल्या डोक्यात घुसलेलं असतं, की आपल्याला इथं पोहोचणं गरजेचं आहे. ह्या स्टँडर्डची माणसं अशी राहतात, त्या स्टँडर्डची एवढ्या महागातला एवढा असा परफ्यूम वापरतात आणि मग त्या स्टँडर्डमध्ये आपल्याला घुसायचंय. हे कधी? ज्यावेळेस आपण हे सगळं बघतो ना आपल्या नजरेने आणि खूप वारंवार आपल्या समोर येतं, त्यावेळेस कुठे ना कुठे आपण अनकम्फर्टेबल फील करायला लागतो. त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये असं झालंय, की स्पर्धा तर माझ्याशी कोणी करत असेल, तर त्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाहीये. पण आजपर्यंत, आत्तापर्यंत मला नाही आठवत आहे, की त्या स्पर्धेमुळे किंवा कुणाशी तरी मी स्पर्धा केली आणि त्याच्यामुळे मला आयुष्यात काहीतरी अचीव्ह झालं किंवा काय. मी एकाच व्यक्तीसोबत स्पर्धा केली, ज्याला मी रोज सकाळी उठल्यानंतर आरशात बघते, ती म्हणजे मी स्वतः. आणि कदाचित त्याच्याशी स्पर्धा करत असल्यामुळे ना मला थोडं कधी कमी पडलं, कधी काम नाही झालं, कधी निवांत वाटलं, तरीही काही नाही वाटत आणि कधी-कधी खूप हाय स्पीडने काम केलं तरीही काही नाही वाटत. मग आपण स्पर्धा करावी स्वतःशी आणि जर तुम्ही स्वतःशी स्पर्धा करत असेल, तर जग-दुनियाचा तुम्हाला एवढा काही विशेष असा खास फरक नाही पडत आणि मग तुम्ही रात्रंदिवस कष्ट करायचं आणि हे करायचं आणि ते करायचं नाही. आपण जन्माला आलोय, आपण सुखी, समृद्धी आणि आनंदाने जगलं पाहिजे आणि ते जगण्यासाठी जास्त काही लागत नाही. म्हणजे हे थोडं लेंदी बोलतीये मी, बट आय जस्ट हं, रिमेंबर द हं. एक्झाम्पल दॅट इज की प्रत्येक माणसाचं एक पर्टिक्युलर असतं, की तेवढ्या गोष्टी त्यांना मिळाल्या, की त्यांचं आयुष्य सुखर आणि समृद्ध होऊ शकतं. म्हणजे 2 टायमिंगला तुम्हाला जेवायला मिळतंय, तुम्हाला घर आहे राहायला आणि चांगलं घर आहे, तुम्हाला गाडी आहे फिरायला आणि तुमच्याकडे चांगला पैसा आहे, की तुम्ही तुमच्या डेलीच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकता. कुठेतरी तुम्हाला फिरायला जायचंय, तर तुम्ही जाऊ शकता. तर याच्या उपर माणसाला कशाची तरी गरज असते, असं कदाचित मला नाही वाटत आणि ते वैयक्तिक मला नाही वाटत. असंच असतं असं मी नाही म्हणू शकत. म्हणजे साधं उदाहरण घेऊ आपण. जंगलामध्ये एखाद्या वाघाने शिकार केली. तो ते हरीण खातो. त्याला जेवढं जातं तेवढं. अर्धं खाईल. ते शिल्लक राहिलेलं नंतर माती उकरून त्याच्यात पुरून नाही ठेवत. तो तिथेच सोडतो आणि पुढे निघून जातो. किती खाणार? म्हणजे सोनाली मॅडमने जरी चांगलं जगातलं बेस्ट सायकॉलॉजिस्ट बनायचं ठरवलं, बनल्या त्या तर खाणार किती? किती पेशंट हँडल करू शकणार? नाही पॉसिबल. त्याच्यामुळे मी आता ती एक आमची बॅच पण मी सुरू करते ट्रेन द ट्रेनर्स. दॅट इज की अ, मला माझ्यासारखी खूप सारी लोकं बनवायची. माझ्यासारखी नाही, त्यांच्यातलं ते बेस्ट व्हर्जन बनतील. पण नाही होऊ शक्य. म्हणजे मी स्पर्धा करायची ठरवली, तर मला आता 14 तास काम करावं लागतंय. मी स्पर्धा करून 24 तास करू का? सो बेसिकली पर्सनली तर मी माझ्या लाईफमध्ये स्पर्धेवरती विश्वास नाही ठेवणारा माणूस आहे. आणि आजपर्यंत स्पर्धा केल्यामुळे मला आयुष्यात काहीच मिळालेलं नाहीये. ना कधी मी तो करण्याचा प्रयत्न केला आणि आय विल रिकमेंड लोकांना पण मी हे सजेस्ट करण्याचा प्रयत्न केला ॲज अ सायकॉलॉजिस्ट म्हणून, की ठीक आहे, काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. पण त्या नाही आल्या तर इट्स ओके यार. म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. आपण खातोय, पितोय, एक सुरळीत आयुष्य जगतोय. एवढं तुम्ही कमवलंय तर तुम्ही खूप कमवलंय. अँड दॅट्स इट. पण तरुणाईला हे सगळं सांगून आजच्या जी आपण म्हणतो जेन झी, यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगून समजत नाहीयेत. आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं, तर त्यांच्यात कसं त्यांच्यामध्ये स्मोकिंग, ड्रिंकिंग ह्या सगळ्या सवयी, अफेअर आहे. त्याच्यातून त्यांना जे डिप्रेशन येतंय, त्याच्यामधून कसं बाहेर पडलं पाहिजे? तुमच्याही आयुष्यात कधी असा प्रसंग आलाय का, की तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात? आणि हो. मग त्याच्यातून बाहेर येण्यासाठी काय केलं? डिप्रेशन मला कसं झालं, की स्पर्धा नव्हती पण कधी-कधी आयुष्यामध्ये असं एक आधाराची गरज वाटायची आणि त्याच्यामुळे मी कधी म्हणजे स्मोक वगैरे हे काही प्रकार तर मी कधी केला नाही आणि आय आय विल लव्ह टू टेल यू दॅट आय एम अल्सो अ जेन पर्सन. मी 2001 ची माझी जन्मतारीख आहे, तर मी जेन मध्येच येते. तर बेसिकली बट या सगळ्या ह्याच्यामध्ये असं आपण पर्टिक्युलर एज ग्रुपला असं म्हणू नाही शकत, की जेन असं नाहीये काय, म्हणजे मला असं वाटतं.
आपण बघितलं तर आपल्या काळातली म्हातारी माणसं, त्यांना सिगरेट अफोर्डेबल नव्हते तर ते बिड्या वडायचे, तंबाखू खायचे आणि मग दारू प्यायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी गावामध्ये सगळीकडे चालत राहिल्या. आता याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. कारण ह्याला कारण असं आहे, की कुठे ना कुठे लोकांना असं वाटतं, कारण तणाव वाढलाय, स्पर्धा वाढल्यामुळे आणि आपण त्या स्पर्धेचे भागीदार झाल्यामुळे तणाव वाढलाय. आणि कुठे ना कुठे लोकांना असं वाटतं, म्हणजे मला कितीतरी माझ्या क्लायंटने प्रश्न विचारलेत, की मॅडम मग दारू पिल्यानंतर शांत वाटतं का? मग सिगारेट ओढल्यानंतर बरं वाटतं का? म्हणजे विचार थांबतील का माझे? तर कुठे ना स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही सिगारेट ओढली पाहिजे किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही दारू पिली पाहिजे. आणि दारू तर काय म्हणजे नाही का डोकं शांत राहतं त्याने, सगळ्या चांगल्या. सो बेसिकली ह्या गोष्टी कुठे ना कुठे इतक्या सगळ्यामध्ये चर्चा वगैरे व्हायला लागल्या. त्याच्यामुळे कुठे ना कुठे यूथ आत्ताचा इन्फ्लुअन्स होतो ह्या गोष्टींमुळे. आणि डिप्रेशन हे कसं येतं, तर कुठे ना कुठे स्वतःकडून आणि इतरांकडून आपण खूप अपेक्षा ठेवतो. डिप्रेशन असं पण आहे, की ते जेनेटिकली पण येतं. डिप्रेशनमध्ये झेन आहे, पण झेन डिप्रेशनमध्ये टाकणारे कोण? तर त्याचेच आई-वडील. ते रात्रंदिवस भांडतायत, त्याची आई नीट वागत नाहीये, त्याचा बाप नीट वागत नाहीये किंवा त्याच्या ज्या ठिकाणी तो सोसायटीमध्ये फिरतोय, तिथे त्याला कोणी व्यवस्थित ॲक्सेप्ट करत नाही. म्हणजे त्यांची कपड्यांची स्टाईल बघा, म्हणजे तुम्ही ऑब्झर्व्ह करा. आधीच्या आजी, माझी आजी तर साडी घालायची आणि पदर घ्यायची डोईवरनं. मग नेक्स्ट जनरेशनने साडी घातली आणि पिन लावून पदर खाली सोडला. हे चालवून घेतलं ना आजीने. आता ती माझी आई मला ड्रेसमध्ये बघते, ते चालवून घेईल आणि उद्या माझी मुलं असतील, ते शॉर्ट्समध्ये असतील, तर हे मी चालवून घेतलं पाहिजे. कारण आपल्या पाठीमागच्या जनरेशनने पुढच्या जनरेशनकडे बघताना ठीक आहे बाबा, त्यांचं चाललंय म्हणून चालवून घेतलेलं आहे. पैजामा घातलेल्या वडिलांनी कधी जीन्स घातलेल्या पोराच्या मागे, म्हणजे त्यांना पटलं नाही हे माहितीये, काय घालता तुम्ही असलं? असं चालतं. पण कुठे ना कुठे तो एक्सेप्टन्स आलाय ना. मग आता सध्या ज्या एज ग्रुपची ही सगळी आता सध्या लोकं बघतायत, त्यांनी प्रत्येकाने बघा, की तुम्हाला तुमच्या एज ग्रुपमध्ये तुम्ही जी कपडे घातलेली आहेत किंवा जी स्टाईल मारताय आता सध्या तुम्ही, ही जी तुम्ही स्टाईल मारताय, ही तुमच्या आई-वडिलांना पटत होती का? तर नव्हती. पण ती तुम्हाला पटत होती. आणि तसंच सेम झालंय, की तुमची मुलं जी स्टाईल मारतायत, ती तुम्हाला पटत नाहीत, पण ती त्यांना पटतायत. आणि त्यांची मुलं जी स्टाईल मारणार आहेत, ते त्यांना पटणार नाहीये, पण त्यांच्या मुलांना पटणार आहे. तर हे होत राहतं. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ना, त्या होत राहतात. आणि याच्यामुळे कुठे ना कुठे आपण पालक म्हणून किंवा आपण सोसायटीतले एक नागरिक म्हणून त्यांना ॲक्सेप्ट करण्यापेक्षा किंवा त्यांना त्या लेव्हलला जाऊन समजून घेण्यापेक्षा, आपण ना त्यांना नावं ठेवणं चूज करतो किंवा आपण ते कसे झेन कसे असे आहेत, है ना, कसे वागतात ते, कसे कपडे घालतात ते किंवा कसं बोलतात ते हे करतो. पण मला तर इट इस नॉट अबाउट की मी त्या एज ग्रुपमध्ये येते म्हणून, बट जस्ट मी जर ऑब्झर्व्ह केलं तर मला असं वाटतं की जातीवाचक काही गोष्टी असतील किंवा धर्मवाचक काही गोष्टी असतील किंवा बाकीच्या दुसऱ्या अंडरस्टँडिंग किंवा गरीब श्रीमंत वर्ग आणि ह्या गोष्टी असतील, तर ही ही जनरेशन जर तुम्ही नीट बघितली तर ही ह्या सगळ्या गोष्टी मोडून काढणारी जनरेशन. म्हणजे लिटरली दे डोंट केअर अबाउट तुझी कास्ट कुठली आहे आणि मग काय. म्हणजे माझ्याकडे काही अशा केसेस आहेत, की आई-वडिलांनी तू जर ह्या कास्टचा आहे, तर तुझी फ्रेंडशिप त्याच कास्ट आत्ताच्या आत्ता तुझी फ्रेंडशिप ह्याच कास्टमधल्या मुलाशी पाहिजे. हे चालू आहे. सध्या हे चालू आहे आणि माझ्याकडे ती मुलं येतात आणि मग म्हणतात, "मॅडम, माझी फ्रेंड आहे ह्या कास्टमधली आणि घरचे म्हणतात तिच्याशी नाही बोलायचं, पण ती माझी." मग कुठे ना कुठे आपण जबाबदार आहोत का? हा स्वतःला आपण प्रश्न विचारायला पाहिजे. आपण त्यांना नावं ठेवण्यापेक्षा. म्हणजे आपण मुलांना काय दाखवलं? आपण म्हणजे बघितलंय की सिगारेट पेटवण्यासाठी तुम्हाला लायटर पाहिजे आणि तुम्ही घरात सोफ्यावर असा निवांत रेडूल सिगारेट हातात घेऊन बसलाय आणि तुम्ही पोराला कार्ट्याला तुमच्या "ए जा रे, लायटर घेऊन ये." आणि मग तो लायटर घेऊन येतो आणि मग तुम्ही त्याच्यासमोर सिगारेट ओढता आणि ते मग तोच बघतोय ना, तेच बघतोय तो सगळं. त्याच्या आणखी आहे की फिल्म इंडस्ट्रीमधून बऱ्याच गोष्टी आल्या, की तिथे कुठेतरी नाही का निगेटिव्ह असणं म्हणजे कसा ऑरा स्ट्राँग असतो, ऑरा फार्मिंग प्रकारे. तर तिथून ते आलं आणि हे खूप वेगवेगळ्या ठिकाणून येतंय. हे एक नाहीये की हे पोरांचंच आहे, पोरांपुरतं मर्यादित, व्यक्ती विशेष आहे, नाही. हे समाजाशी लागू नये, हे आई-वडिलांशी लागू नये, हे ते काय आता सध्या सोशल मीडियावरती बघताय त्याच्याशी लागू नये. हे लिटरली त्यांच्या टीचर्सशी लागून आहे. म्हणजे तुम्ही जर मी टीचर्स हॅव्हिंग अ अफेअर विथ द स्टुडंट्स आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. आता सध्याची कंडिशन.
तर मग पोरं काय आदर्श घेणार? आणि मग आपणच कुठेतरी आपला आदर्श तयार व्यवस्थित करत नाहीये का आपण दुसऱ्यांना काहीतरी म्हणण्यापेक्षा किंवा ह्या सगळ्या. तर ह्या गोष्टी आपण एकदा क्रॉस चेक केल्या पाहिजेत. ह्याच्यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये जातात. पण आता झालंय असं, की डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे पण त्याची अवेअरनेस जास्त नसल्यामुळे आपण म्हणतो अवेअरनेस आहे, पण नाही अवेअरनेस. म्हणजे नसल्यामुळे आपण ज्यावेळेस पालकांना सांगतो, की मला बरं नाही वाटत आहे किंवा मला चांगलं नाही वाटत आहे किंवा मला मूड नाहीये करण्याचा किंवा काय किंवा मला बोलायचंय किंवा रडू येतंय. तर मग आपण प्रत्येक गोष्टीला टोकतोच आहे ना त्यांना. आमच्या काळात आम्ही नदी पार करून शाळेत जायचो. झालं चालू त्यांचं. म्हणजे आता पण म्हणजे मी पॉडकास्ट बोलताना बऱ्यापैकी जर मी त्याच रटाळवाण्या गोष्टी सांगायला लागले, तर लोकं लिटरली म्हणतील, की "काय ज्ञान देते? नको देऊ आम्हाला, आमच्याकडे आहे." आणि लिटरली सगळ्यांकडे आहे ते ज्ञान. म्हणजे थोडक्यात सांगते. सगळ्यांना माहिती आहे मेडिटेशन केल्याने चांगलं वाटतं, व्यायाम केला पाहिजे, हे केलं पाहिजे. तर त्याच्यापेक्षा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की तुम्ही जे समाजाला सांगू इच्छिताय किंवा तुम्ही जे मुलांना सांगू इच्छिताय किंवा ह्या जनरेशनला सांगू इच्छिताय, ते त्यांना सगळं माहिती आहे. त्यांना ना एक असं पर्सनॅलिटी बघायची आहे पुढे. तुम्ही जंतर मंतर बघितला. काय तुम्हाला वाटलं, की मुलं अंडरस्टँडिंग नाहीयेत? काय वाटलं तुम्हाला? म्हणजे बेसिकली गोष्ट अंडरस्टँड करून घ्या, की तिथे सफाई पण तेच करत होते. तिथे राहिलेली रात्रभर म्हणजे ॲडजस्टेबल आहेत. पण आपल्याला हा तरीका माहिती नाहीये, की त्यांच्याशी डील कसं करायचं. नाही माहितीये. त्यांचे जे टार्गेट्स आहेत, मुलांना जे टार्गेट पूर्ण करायचे आहेत, हं. तर ते हे व्यसन असतील तर ते टार्गेट कसे पूर्ण करणार? ते ह्या व्यसनांच्या आहारी जातायत ना. जातायत. खूप जास्त प्रमाणे माझ्याकडे एक केस आली होती. त्याला सगळी व्यसनं होती. मी म्हटलं म्हणजे सबस्टन्स यूज आमच्या केस हिस्ट्री फॉर्ममध्ये एक असतं, की ड्रिंक करतो का? येस. सिगारेट येस. कॅनॅबिस येस. गांजा, चरस सगळं, सगळं, सगळं एव्हरीथिंग इज टेकिंग. जस्ट बिकॉज ऑफ द इन्फ्लुअन्स. पण तो मला एक गोष्ट काय म्हटला माहिती पहिली गोष्ट स्वीकारलं. मी सगळं करतो मॅडम. दुसरी गोष्ट मला बदलायचं. मला आठवतंय 3 महिन्यामध्ये त्या पोराने सगळ्या व्यसनांवर कंट्रोल आणला. कारण काय माहितीये? कारण मी त्याच्याशी खूप चांगलं बोलत होते. कारण मी त्याला समजून घेत होते. कारण मी त्याला अंडरस्टँड करत होते. कारण मी त्याचं ऐकत होते. त्याच्या गोष्टी कदाचित पालकांना फालतू वाटतात, की काय बोलतो हा असं. पण मी ते खूप इंटरेस्ट घेऊन ऐकायचे. ओके, तुझ्या मित्राने असं केलं, मग असं झालं. ओके, हां. हां, मॅडम यू अंडरस्टँड. तुम्हाला कळतंय, तुम्हाला कळतंय. म्हणजे ते अ, जाऊन द्या ना बाळासाहेब मूव्ही बघितलाय तुम्ही जाऊन द्या ना बाळासाहेब. तर त्याच्यात बाळासाहेब ला थोडासा त्रास झालेला असतो मनाला त्याचं लग्न मोडलेलं हं. असतं. तर त्याला कळतच नसतं त्याला एवढा त्रास होतोय. मग तो एका डॉक्टरकडे जातो. तो सायकियाट्रिक असतो आणि सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. मग ते डॉक्टर त्याला म्हणतो, "बाळासाहेब तुम्हाला काहीच नाही झालं. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे." ते म्हणतो, "तरी पण मला असं का होतंय?" मग त्यावेळेस तो डॉक्टर म्हणतो, की "तुमच्या मनाला मार लागलाय." त्यावेळेस त्याला म्हणतो, "बरोबर डॉक्टर तुम्ही ओळखलं, माझ्या मनाला मार लागलाय." आणि मग त्यानंतर शेवट मूव्हीच्या एंडिंगला असं सांगितलं. मी मी लिटरली रेकमेंड करेल, की तुम्ही तो मूव्ही बघा. तर शेवटी तो त्याच्या वडिलांना मोठ्याने आप्पा का नाना काहीतरी म्हणतो, "नाना त्या डॉक्टरला कळलं माझ्या मनाला मार लागलाय, पण तुम्हाला नाही कळालं." सो बेसिकली कुठे ना कुठे त्यांची दुःख, त्यांच्या वेदना, त्यांचे त्रास आपल्याला अंडरस्टँड करून घेता आलं पाहिजे. साहजिक आहे, की ते चुकीच्या वळणाला आहेत. त्यांनी व्यसन नाही केलं पाहिजे. त्यांनी ह्या गोष्टींमध्ये नाही अडकलं पाहिजे. पुढे गेलं पाहिजे किंवा स्वतःकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये त्या पोरांनाच 100% रिस्पॉन्सिबल मानणं, हे कुठेतरी आपलं मग चुकतंय. आपण पण स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. आणि जर हा यूथ जनरेशन हा वर्ग बघत असेल, तर मी एवढंच सांगेल फक्त, की मी हात जोडते तुम्हाला. व्यसन हा पर्याय नाहीये. अ, तुम्ही चांगले काउन्सिलिंग घ्या, तुम्ही थेरपी घ्या, तुम्ही ट्रीटमेंट घ्या. तुम्ही चांगल्या लोकांशी बोला, चांगले मित्र परिवार बनवा. तुम्ही आता सध्या ज्या सिच्युएशनमध्ये अडकलेला आहात, म्हणजे कुठलीही व्यक्ती 1000% तिथून बाहेर पडण्याचा मार्ग अवेलेबल आहे आणि प्रत्येक व्यक्ती बाहेर पडू शकतो. म्हणजे जर तुमचा एक दरवाजा बंद झालाय, तर 10 दरवाजे तुमच्यासाठी उघडे झालेले आहेत. तुम्हाला त्याच्याकडे फोकस करा. जर तुम्हाला जमत नसेल, तर सरळ-सरळ तुमच्या हिताचा विचार करणाऱ्या माणसाकडे जा आणि त्याचा हात धरा आणि त्याला म्हणा, "हेल्प मी." तो तुम्हाला मदत करेल, बाहेर काढेल. काहीतरी जॅकपॉट म्हणजे काहीतरी होईल आणि तुमचं सगळं व्यवस्थित होऊन जाईल. सो बेसिकली व्यसन हा नक्कीच पर्याय नाहीये. पण कुठेतरी त्याला सगळ्या बाकीच्या गोष्टी पण रिस्पॉन्सिबल आहेत कळत-नकळतपणे. त्यामुळे थोडंसं तुम्ही अवेअरनेस डेव्हलप केली, तर इट इस गुड थिंग आणि त्याच्यासाठीच आम्ही म्हणजे हे पॉडकास्ट देणं किंवा सोशल मीडियावर आपण जे सगळा आटापिटा घालतोय, हे ह्याच्यासाठीच घालतोय, की अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी.
प्लीज तुम्ही समजून घ्या की तुम्ही जे काय करताय हे कितपत बरोबर आहे, कितपत चुकीचं आहे आणि ह्याच्यावर काय पर्याय असू शकतो का? तर 100% पर्याय असू शकतो. तुम्ही तुमच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मुलींना घरीच खांदा द्या, त्यांना मिठी मारा. त्यामुळे काय फरक पडणार आहे नक्की? आता कसं आहे माहितीये का, मी माझ्या लाईफमध्ये हे अनुभवलंय म्हणून मला हे सांगायला आवडतं आणि माझ्या मैत्रिणी म्हणजे आता माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे गौरी माझी म्हणजे एकदम जवळची मैत्रीण. शी इज लाईक ना आता MBBS झाले पण स्टील तिच्या बाबा तिला मिठी मारतात किंवा मला पण मिठी मारतात. सो बेसिकली ह्या गोष्टींमुळे काय होतं तर एक सेफ मिठी काय असते हे कळते आपल्याला. म्हणजे माझ्या बाबाच्या मिठीत मला जे वाटतं ते तसंच सेम मला प्रियकराच्या मिठीत नाही वाटणार आहे, पण ती ॲटलीस्ट ती सेफ्टी मला जाणवणार आहे तिथं. त्यामुळे घरातच प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला किंवा प्राण्याला स्पर्शाची गरज आहे, हे तर आपण मानतो. जसं की अन्न, वस्त्र, निवारा आणि सेक्स हे आमच्याकडे एक मॉस्लोज लॉ असतं. अब्राहम मॉस्लोची हायरार्की आहे. लाईफच्या काही स्टेजेस त्यांनी सांगितले. तर पहिली जी स्टेज असते त्याच्यामध्ये तुम्हाला जर जेवायला चांगलं मिळतंय पोटभर, तुम्ही जर चांगल्या कपडे तुम्हाला घालायला मिळतायत आणि तुम्ही चांगल्या घरात आहात, तर चौथी नीड जी तुमची तयार होते, ती तुमची सेक्सची नीड तयार होते. कारण जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा त्याचे 2 मेन पर्पज आहेत. एक आहे सर्व्हाइव्ह म्हणजे तुमच्यावर काही आता समजा मी हा कप उचलला आणि तुम्हाला फेकून मारण्याचा प्रयत्न केला, तर यू विल ऑटोमॅटिकली युअर बॉडी इन गोइंग टू द डिफेन्स मोड आणि तुम्ही स्वतःला सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे माणसं म्हणतात ना, की एकदम मी अर्ध्या भाकरीवर दिवस काढला किंवा कोरभर भाकरीवर दिवस काढला. कशासाठी काढला? कारण जगण्याची इच्छा ही प्रत्येक मानवामध्ये असते. आणि दुसरी गोष्ट मानवामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे दॅट इज रिप्रोडक्शन. नेचरचा रूल काय आहे? झाड आहे. झाडाला फुलं येतात. फुलांचं काहीतरी फ्रूट बनतं. फ्रूटमधून ते पिकतं. पिकल्यानंतर त्याच्या बिया खाली पडतात, दुसरं झाड येतं. नेचरचा रूल आहे गिव्हिंग, रिप्रोडक्शन. माणसाचं आपण नेचरचा एक भाग आहे हे विसरायचं नाही. आपण नेचरला आता कंट्रोल करून घुसायला लागलो त्याच्यात. पण त्याचीच एक आपण भाग आहोत. आणि आपलाही गुण तोच आहे, की आपण रिप्रोडक्शनच्या याच्यामध्ये जाणार आहोत. तर बेसिकली कुठे ना कुठे ही नवनिर्माण करण्याची, काहीतरी क्रिएट करण्याची गोष्ट ही माणसामध्ये आलेली आहे बाकीच्या प्राण्यांसाठी आणि त्याच्यासाठी स्पर्शाची ही गरज प्राण्यांना आहे. आणि मग ती गरज आपल्या सगळ्यांमध्ये बेसिकली असते लहानपणापासून मोठ्यापर्यंत. म्हणजे तुम्ही अजून सिग्मंड फ्राइडला वाचलं तर तुमच्या हे पण लक्षात येईल, की अगदी जन्मापासूनच त्या सगळ्या अर्जेस असतात आपल्यामध्ये. तर मग काय असतं, की कुठेतरी ज्यावेळेस तुम्हाला घरूनच स्पर्श मिळतो म्हणजे मला माझा भाऊ ज्यावेळेस मिठी मारतो किंवा माझे बाबा ज्यावेळेस मिठी मारतात किंवा माझे चुलते असतील किंवा व्हॉटएव्हर मित्र असतील माझे आहे ना, तर त्यावेळेस जी सेफ्टी जाणवते तीच मला एखाद्या परपुरुष आहे आणि त्याला मी निवडतीये माझ्या आयुष्यासाठी पुढे. ती सेफ्टी मला त्याच्या मिठीत जाणवतीये का? आणि ती एक एनर्जी मला जाणवतीये का? हे क्रॉस चेक करण्यासाठी मला असं वाटतं, की घरामध्ये स्पर्श असावा आणि चांगला स्पर्श असावा आणि मुलं आपल्या अंगाखांद्यावर खेळत असावं. म्हणजे आता मी कितीही मोठी झाली तरी बाबा जसं माझ्या डोक्याला तेल लावायला बसणार आहेत आणि मग ते प्रेम मला देणार. तर हे प्रेम तर आपण घरातून शिकणार आहे. हे प्रेम आपल्याला घरी मिळाल्यानंतर आपल्याला बाहेर गेल्यावर कळेल, की हां, हे अनयुज्युअल आहे. मी कितीतरी ठिकाणी असं बघितलं, की असं झालंय, की मुली मोठ्या झाल्यानंतर म्हणजे अगदी मुली 5वी-6वीत गेल्या, हाईट वाढली वगैरे, तर वडील मुलींच्या जवळ यायचंच बंद केलं. आणि मग मुलींना असं तुटल्यासारखं वाटतं ना, की माझे बाबा आणि जे की लहानपणी बाबा, बाबा सगळं बाबांच्या खांद्यावर सगळं म्हणजे एकदम असं आणि माझे बाबा आणि बाबा आता माझ्या जवळ नाही बसत. जसं मुलीला पाळी चालू झाली, तसं बाबा जवळ नाही बसत किंवा काय. त्याला काही कारणं आहेत. जर तुम्ही फिजिकल अभ्यास केला तर आहे. एवढंच आपल्याला नाही, पण कधी-कधी आपल्याला तो एक डोक्यावरून फिरवलेला हात त्याची गरज आहे किंवा त्याला आपल्याला कधी-कधी कोणीतरी हक्काने जवळ घेणं ह्याची गरज आहे. ते एक्स्ट्रीम आणि अति काहीतरी नसावं, जेणेकरून वेगळ्याच भावना तयार होतील आपल्या मनामध्ये आणि त्याच्यातून वेगळं काहीतरी घडेल. पण ॲट एक तेवढ्यापुरतं तरी असावं, की तो काळजीचा हात डोक्यावर असावा किंवा ते एक सपोर्ट असावा, की पाठीवर थाप असावी, "कर रे, मी आहे." नाही का, "मी तुझा बाप आहे ना इथं." तर ती जी एक असते किंवा भाऊ आहे तुझा, तू घाबरायचं नाही. मला म्हणजे एकदा असं झालेलं, की मी गाडीत बसलेली आणि माझा भाऊ साइडला बसलेला आहे. लाइक एक एक माणूस असा आडवा आल्यासारखं झाला आणि मी घाबरली. मी गाडी थांबवली. इट लाइक की अशा वेळेस म्हणजे तो मध्ये आला होता आणि अटॅकिंग काइंड ऑफ अटॅक करेल असं काहीतरी जाणवलं. तर मग ते झाल्यानंतर मी म्हटलं तर ही वॉज लाइक की असं काय आलं ना डायरेक्ट चिरडून पुढे जायचं. मी बघतो काय आहे नंतर.
सो बेसिकली तो एक सपोर्ट असला पाहिजे आपल्याला, की जर आपल्या अंगावर कोणी आलं तर कुणीतरी आहे मला, म्हणजे बाबा आहे मला किंवा काय, मला भाऊ आहे माझा आणि मला किंवा माझ्या घरातली माझी माणसं आहेत मला. आणि ज्याची फॅमिली रिलेशन खूप चांगले असतात ना, ती मुलं तुम्ही बघा, अफेअरच्या बाबतीमध्ये खूप कमी चुका करतात. खरंच म्हणजे मी हे ऑब्झर्व्ह केलेलं आहे. म्हणजे ज्यांचं आईशी नातं चांगलं आहे, बाबांशी नातं चांगलं आहे, भावाशी नातं चांगलं आहे किंवा एकदम मित्र वगैरे भारी आहेत. ते रिलेशनशिप्सला खूप सिरियसली घेत नाहीत किंवा असले रिलेशनमध्ये ब्रेक झाले, वाईट वाटतात, त्रास करून घेतात. पण नंतर ते रुटीनला येतात. पण ज्यांना घरून कसला सपोर्ट नाही, घरून आधार नाहीये, घरून प्रेम नाहीये, काळजीची मिठी नाहीये, डोक्यावर हात नाहीये, घरून कसलाच आधार नाहीये, ना मित्र व्यवस्थित आहे, मित्रांकडून आधार आहे, ना कुठूनच आधार आहे. अशी मुलं ज्या अफेअर्समध्ये पडतात किंवा रिलेशनमध्ये पडतात, त्यांचं होतं असं, की एकाच व्यक्तीवरती सगळी डिपेंडन्सी येते. आता झालं असं, की सोनालीला इकडून-तिकडून सपोर्ट नाही. मग ती एका रिलेशनमध्ये पडली आणि त्या रिलेशनमध्ये पडल्यानंतर तिची त्या रिलेशनवर एवढी डिपेंडन्सी झालीये, की आता तो समोरचा माणूस थोडा हलला जरी ना त्याच्या जागेवरनं, तरी आपलं असं काय होईल माझं आणि काय नाही सगळे सेन्सेस आपले एकदम नाही का शटडाउन व्हायला लागतात. सो बेसिकली तुम्ही ज्या प्रेमात आहात किंवा त्या प्रेमामध्ये जर समोरचा माणूस हलला, तरी पण तुम्ही अंडरस्टँड केलं पाहिजे किंवा तुम्हाला ठीक आहे बाबा, इट्स ओके असं म्हणता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी हा स्पर्श, ही माया, हा जिव्हाळा, हे प्रेम, ही नाती, ही गोती, ही माणसं, मित्र, परिवार ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाचा रोल प्ले करतात. आय हॅव सीन दॅट एक्झाम्पल. माझ्या फॅमिलीमधून मला काही कालावधीसाठी म्हणजे जोपर्यंत 10वी-12वी पर्यंत तर मला ॲक्चुअली कुठला इमोशनल सपोर्ट नाही मिळाला किंवा कुठला म्हणजे कधी मला नाही आठवत, की त्यावेळेस म्हणजे काही मला मिळालं घरातून आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात मी चुका केल्या. आणि सोनाली मॅडम आज तुमच्या समोर बसलेत. शी हॅज मेक त्यांनी खूप साऱ्या मिस्टेक केलेल्या त्यांच्या लाईफमध्ये आणि त्यांनी खूप सारे अनुभव घेतले. फक्त एक चूक एकदाच केलेली आहे आणि माझ्याकडून पण चुका झाल्या. चुकीचे नाती, चुकीचे रिलेशन्स आणि मग मला कळतं ना डिप्रेशनमध्ये एवढा पॅनिक का झालाय हा. कारण मी कधी ना कधी त्याला फेस केलेलं आहे. कारण मला माहिती की ही डिप्रेशनची कुठली लेव्हल आहे. एखादा व्यक्ती सोडून गेल्यानंतर, ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, ती व्यक्ती सोडून गेल्यानंतर काय फीलिंग येते, आय कॅन अंडरस्टँड. व्हाय? जस्ट बिकॉज मी ते कधी ना कधी फील केलेलं आहे. बरं ती वेळ आली का माझ्यावर? का वेळ आली माझ्यावरती? कारण मी फॅमिलीपासून पूर्ण वेगळी होती. मी घर सोडलेलं. मला ना नीट मित्र होते, ना माझा नीट समाज व्यवस्थित नव्हता. मी एकुलती एक म्हणजे भाऊ वगैरे असं काहीही नव्हतं त्यावेळेस एकदम चांगलं बॉन्डिंग आणि काय. तर मग अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये एखादा माणूस मला म्हणजे भेटला, तर मी त्याच्यावर अतिरेकच केलेला आहे गोष्टींचा, कळत-नकळतपणे. आणि मग अशा गोष्टी होतात आपल्याकडून कळत-नकळतपणे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की मेक अ ब्युटिफुल रिलेशन, अनकंडिशनल रिलेशन. खूप पाहिजे, गोतावळा पाहिजे. लिटरली सांगते. गोतावळा पाहिजे, माणसं पाहिजेत आयुष्यात. माणसासारखी माणसं पाहिजेत, तर तुमच्यातली संवेदनशीलता जिवंत राहील. तुम्ही माणूस म्हणून जिवंत राहाल आणि तुमच्या आत काहीतरी हालेल, एखाद्याला त्रास वेदना झाल्या तर. इफ यू आर इन ऑलवेज दॅट मशीन्स अँड एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग, तर मला नाही वाटत, की मग तुम्हाला नंतर काय फील व्हायला लागतं. म्हणजे माणसं मेली तरी आपण काय आता जाणारच असं करून रिकामे होतो. पण ठीक आहे, जाणार आहे हे जगाला माहिती आहे हो. जन्माला येणारा प्रत्येक जाणार आहे हे जगाला माहिती आहे. पण त्या मोमेंट पुरतं तुम्हाला हात हलतंय का काहीतरी? तुम्हाला काहीतरी जाणवतंय का? डू यू फील एनिथिंग? हे फार महत्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पोर्टंट. दॅट इज कॉल्ड द इक्यू, इमोशनल. तो असणं आणि त्याला जपणं आणि त्याच्यासाठी ही माणसं, ही नाती, हा स्पर्श हे सगळं असणं महत्वाचं. इट इज व्हेरी इम्पोर्टंट. पण आता बघा ना तुम्ही कशा घटना घडतायत. आत्ताच एका वडिलांवर ऑनलाईन मुलींनी अंत्यसंस्कार केले. त्यांना यायला वेळ नाहीये. सिया गोयलचं प्रकरण घ्या तुम्ही. चांगल्या घरातली मुलगी आहे, पण प्रियकराच्या मदतीने ज्याच्यासोबत लग्न ठरलं होतं, त्याचाच खून केला. असे कितीतरी घटना अशा रोज समोर येत आहेत. मग याच्यातून कसं आपण म्हणजे कसं बाहेर पडणार? हे आपण बाहेर पडणार हा प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे आता ही. म्हणजे कुणीतरी म्हणजे सोनाली मॅडमकडं किंवा जगातल्या कुठल्याच माणसाकडं कुठलीच जादूची कांडी नाहीये, की मी अशी तुमच्यावरून फिरवली आणि तुमची सगळी ती काय म्हणतात त्याला चुकीची काय म्हणतात जी विचारधारणा किंवा तुमच्या पाठीमागे जे क्रिमिनली तुम्ही डोक्यात विचार केले ते सगळंच गळून जाईल आणि सगळं विश्वाची सुंदर होऊन जाईल. तर असं काही नाहीये. तर काही लोकं अशा प्रवृत्ती असणार आहेत समाजात, त्याला बॅलन्स करण्यासाठी काही चांगल्या प्रवृत्ती पण असणार आहेत. तर हे कायम तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं गेल्या काही पिढ्यांपासून आणि गोष्टींपासून, तर हे बॅलन्स होत राहतं. म्हणजे
खूप अतिरेक झाला तर काहीतरी असं होतं आणि मग त्या परत गोष्टी बॅलन्स व्हायला लागतात. आता अशा प्रवृत्ती घडायच्या आधी जर तुम्ही तिचाच व्यवस्थित अभ्यास केला अजून तर त्या केसचा, तर तुमच्या हे पण लक्षात आलं असेल की तिने हजारदा घरी सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, की मला नाही करायचं, मला नाही करायचं, मला नाही करायचं. मग बेसिकली आपली लिसनिंग कॅपॅसिटी, कारण तुमची जात खाली येते, कारण तुमचा कुठेतरी धर्म दुखावला जातो, तुम्हाला कुठेतरी काहीतरी हे वाटतं, म्हणून कळत नकळतपणे ते आपण इतकंच लादण्याचा प्रयत्न करतो समोरच्यावर, की मग त्या व्यक्तीला आई-वडिलांना मला काहीतरी सांगायचंय ह्याच्यापेक्षा मी एखाद्याचा जीव घेईल हे महत्वाचं वाटलं, म्हणजे ह्याच्यात चूक कुणाची? हां, तिने जे वागलं ते 100% चुकीचंच आहे. त्याला मी काय सपोर्ट करते वगैरे असं नाहीये. पण मी एखादी गोष्ट माझ्याकडून चुकली आणि गडबडली आणि काहीतरी खराब झालं, जसं की काल रात्री माझी गाडी बंद पडली माझ्याकडून. तर ती गाडी बंद पडलीये, तर समजा माझे आई-वडील मला कोऑपरेटिव्ह नसते किंवा माझा भाऊ मला कोऑपरेटिव्ह नसतो, तर मी कदाचित त्यांना फोन करून ते सांगण्याच्या ऐवजी घाबरून, ती कशी बंद पडली, मग मला मारतील, मग मला ओरडतील, मग मला काहीतरी करतील, ह्याच्यापेक्षा जाऊ दे मी डायरेक्टली माझ्या मित्राला फोन करते आणि मग तिकडून काहीतरी करून माझी ती गाडी नीट करून आणून देते. म्हणजे मला अजूनही आठवतंय, की माझे बाबा मला म्हणायचे, की ॲक्सिडेंट वगैरे झाला, गाडीवरनं पडली वगैरे, तर तिकडे जायचं दवाखान्यात, तिकडं-तिकडंच बघायचं पट्टी-बिट्टी आणि मग घरी यायचं. आम्हाला फोन नाही करायचा. हे मला माझ्या बाबांनी कायम म्हटलेलं आहे आणि मला तेव्हापासून आठवतं, कुठलीही मोठी गोष्ट गडबडली, त्यावेळेस मला पहिला तात्यांचा चेहरा आठवायचा, की आता हा माणूस कसा रिएक्ट करेल. ओके, बेसिकली माझे 6 ॲक्सिडेंट झाले आतापर्यंत. प्रत्येक ॲक्सिडेंटला मी ॲक्सिडेंट झाल्यानंतरही स्कूटी उचललीये. मी हॉस्पिटलमध्ये गेलीये. तिथं गेल्यानंतर मी पेनकिलरचं इंजेक्शन घेतलंय. मी ड्रेसिंग केलंय आणि मग घरी फोन केलाय. हॅलो, मी इंजेक्शन घेतलंय, ड्रेसिंग केलंय, हॉस्पिटलमध्ये आहे, गाडी इथे पार्क केली, मला घ्यायला या. आणि कंडिशन असेल माझी घरी जाण्याची, ते सगळं लागलेलं, तर मला आठवतंय माझी कराठी मोरगा म्हणजे पुण्याला स्कूटी म्हणजे विचित्रच होती जरा नाही का. पुण्याला स्कूटीवर होते बारामतीवरनं. कराटी नावाचं गाव आहे. त्याच्या तोंडाच्या तिथंच एक आजी आणि आजोबा आणि त्यांचा मुलगा गाडीवर चाललेले, इंडिकेटर न देता वळाले आणि मी स्पीडमध्ये होते. तो मुलगा म्हातारा असतं तर थोडं चुकलंय त्यांचं म्हणून थोडा डिच करून मी पुढे गेली असते. पण झाला असा विषय की बाळ दिसलं मला लगेच तिथं. सो मी पटकन एकदम नाही का दोन्ही हाताने ब्रेक दाबले आणि खूप जोरात आदळली आणि गाडी एका साईडला गुडघ्याला लागलं, पायाला लागलं, हाताला वगैरे. माझ्या खूप अंगावर सगळे लागल्याचे वळ वगैरे. तिथून सकाळची टायमिंग होता आय थिंक 9चा दवाखाने ओपन नव्हते. मी तिथून विचारलं, की इथं जवळ कुठं गाव आहे का? मग त्या आजोबांना कळलेलं त्यांचं चुकलंय. मग ते म्हटले, की "दीदी चल तुला नेतो, तिकडं गाव आहे," असं तसं. मग ती स्कूटी चालती का बघितली, ती चालत होती. मी ती स्कूटी घेऊन त्या कराटी गावात गेली. तिथं गेल्यानंतर बसली, मग तिथे डॉक्टरांची वाट बघितली. तर डॉक्टर आल्या मॅडम. त्यांनी मला इंजेक्शन दिलं. मी पट्टी केली. पेन किलरचं इंजेक्शन घेऊन अर्धा तास तिथंच पडून राहिले. मग माझा पेन थोडा मला कमी जाणवला. गाडी घेतली, स्कूटी होती, बसले. हळू-हळू चालवत निंबोडीला माघारी गेली. गेटमध्ये गेट उघडून आत गेली आणि आईला म्हटलं, आई भांडी घासत होती बाहेर. आईला म्हटलं, "आई मी पडले." आणि मग मी तिथं रडायला सुरुवात केली. मला अजून पण आठवतंय. सो कधी-कधी ही एवढी ताकद आपल्यामध्ये येते, ज्यावेळेस आपल्याला समोरचा माणूस त्या पद्धतीने नाही का हे तिथे जर कदाचित मला बाबांचं पॅम्परिंग असतं किंवा तेवढ्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अवेलेबल असत्या, तर कदाचित मी तिथं पडला-पडला फोन केला असता ना, की "तात्या मी पडलीये, मला प्लीज घ्यायला या." मग कुठे ना कुठे ती भीती असते मुलांच्या मनात. आता आमच्या तात्यांमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. ही इज द बेस्ट पर्सन नाऊ आता माझ्यासाठी. पण त्या वेळेस त्यांचं ते टँट्रम्स आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे ना कुठेतरी असं ते हे व्हायचं, की नको मग, नको सांगायला किंवा इतकाच समोरच्या माणसांचा रिएक्शन अशी असते, की नको मला मग कोणाला काय सांगायला. माझं मी माझ्या पद्धतीने निपटवते. मग तिची निपटवण्याची बुद्धी वेगळी चालली किंवा गोष्टी. तसं मुलांच्या अशा बुद्ध्या वेगळ्या चालतात. कारण त्यांना कुठून ना कुठून ते एक्सेप्टन्स नसतो. मला हे आठवतं, की मग 5वीतली पोरं, 4थीतली पोरं माझ्याकडे लव्ह लेटर घेऊन येतात खूप छान पद्धतीने. "धिस इज द लव्ह लेटर तिने मला दिलंय आणि मॅम प्लीज मला ना काय करू मी आता मला कळत नाही." तो व्हेरी एक्साइटमेंटमध्ये. सो मी त्यांना समजावून सांगत असते, की "तू लेटरमध्ये ही लिही." म्हणजे मी म्हणत नाही, की "तू लेटर नको देऊ तिला, हे चांगलं नाही, वाईट नाही, असं करतो, तसं करतो." कारण मी त्याला सपोर्ट करतेय कुठे ना कुठे पॉझिटिव्हली, की ठीक आहे आता तुम्ही लेटर दिलंय बट यू आर जस्ट गुड फ्रेंड्स. तुम्ही एकमेकांना टच नाही करू शकत अजून. हे नाही ते. मग त्यांना कळतं, की हां, मॅडमने सांगितलंय टच नाही करायचं, पण आम्ही ना फ्रेंड्स आहेत. आता त्यांना गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड क्रेझी वाटतं, तर ठीक आहे बाबा ती गर्लफ्रेंड आहे, तो बॉयफ्रेंड आहे, तो तुझा बॉयफ्रेंड आहे, पण अजून टच वगैरे नाही हां करायचं असं. त्यांना व्यवस्थित सांगितलं ते ऐकतात. पण तिथेच मारलेला 2 तडाखे. आता ह्या भावना आहेत. जन्माला आलं मी सांगितलं ना, जन्माला आलं प्रत्येक
माणसाच्या भावना आहेत, सेक्शुअल फिजिकल नीड आहे. तर ह्या भावना जसं जसं वय वाढणार आहे तशा वरती येणार आहेत. त्या भावनांना तुम्ही दाबता आणि मग त्या वेगळ्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने बाहेर येतात. बेटर वे त्यांना तिथेच समजावून सांगा. आताच्या 5वीच्या पोरांना हे प्रश्न आहेत. फिजिकल रिलेशनच्या बाबतीत, बॉडी पार्ट्सच्या बाबतीत, हे सगळे त्यांचे प्रश्न आहेत. माझ्याकडे आता सध्या 2-3 केसेस चालू आहेत, की मुलं 5वी-6वीत आहेत, 8वी-9वीत. 8वी-9वीत तर जाऊ दे, पण 5वी-6वीत आहेत आणि दे हॅव व्हेरी क्युरिओसिटी अबाउट सेक्शुअल अँड फिजिकल रिलेशनशिप्स. दे डोंट नो अबाउट इट. दे आर आस्किंग देअर पॅरेंट्स की व्हॉट तुम्ही काय करता? तो तुम्ही विचार करा की त्यावेळेस काय? आता त्यावेळेस माझ्याकडे इतका सुज्ञ पालक आला, मॅडम ह्याने मला हा प्रश्न विचारलाय. मी ह्याला उत्तर काय देऊ? त्याच्यासाठी त्याने माझी अपॉइंटमेंट घेतली. आणि देन मग त्याला आम्ही मिळून त्याला समजावल्या त्या गोष्टी, की काय असतं, कसं असतं, की बाबा तुझं वय नाहीये. तुझं एक एज झालं ना, जे वय तुझं पर्टिक्युलर झालं, ते वय झाल्यानंतर आम्ही स्वतःहून तुला सांगणार हे सगळं. तू विचारायची पण गरज नाही. तो समजला. आता असं विचारल्यानंतर एखादा बाप मारतो. अगदी मारतो, तुडवतो. बरोबर? मग तो मुलाला 1000 क्युरिओसिटी येतात नंतर डोक्यात, पण हिंमत नाही होत. नाही. मग हिंमत कुणासमोर तरी होते. मग कुणीतरी त्याला इन्फ्लुअन्स करतं, त्याच्याकडून त्याच्या अपेक्षा असतात. मग तो गोड-गोड बोलतो, "ठीक आहे ना, हू कम्फर्टेबल, बोल माझ्याशी." आणि मग आपण भावनेच्या भरात तिकडे, कारण ते कुठेतरी बाहेर निघणारच. तो तुम्ही बघा की कसं काय आता हे. त्यामुळे आणि कोणाला तरी बोलण्यापेक्षा आता हातातच मोबाईल आहे त्यांच्या. हो, ते सर्च करून लगेच बघतात. ChatGPTला सर्च करून बघतात. लगेच. त्यामुळे मिळणार त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार. त्याच्यापेक्षा तुम्ही विलन बनण्यापेक्षा त्याला सपोर्ट करा. त्याला गाईड मग गाईड इथे करा. कुठेतरी पालक कमी पडतायत. 100% मी तर म्हणूच शकत नाही. म्हणजे माझ्याकडे एखादा 5वी-6वीचा पोरगा आला, तर मला नाही वाटत की मी त्या मुलाची काउन्सिलिंग करावी. कधीच नाही वाटत. मी फार कमी मुलांची काउन्सिलिंग करते. फार कमी. त्यास मला जेन्युइन वाटतं. डायरेक्ट आई-बाबा माझ्या समोर असतात. मग त्यांचे इगो हर्ट होतात कधी-कधी. सगळं मी बोलते ना ओपनली, एवढे लाड नका करू. म्हणजे एक मुलाला एक केस सांगते. लिटरली तो घाबरत होता. का? तर त्याला वॉशरूमला नाही आली म्हणून तो घाबरला. आणि तो घाबरल्यानंतर बाहेर जायचं बंद केला, की मला वॉशरूमला नाही आल्यावर मी काय करू? म्हणजे नाही का असं. अरे थोडंसं आणि मग मी म्हटलं, "काय प्रॉब्लेम काय? असं काय? एवढा का घाबरतोय? नॉर्मल ना, कधी-कधी होऊ शकतं असं." तर त्याची आई म्हटली, "नाही, तो तसाच आहे." मग नीट व्यवस्थित अभ्यास केला, तर तो एकुलता एक मुलगा होता आणि कधीच त्याच्या आईने किंवा वडिलांनी फक्त अभ्यास करतो, आम्ही सगळं करतो, अभ्यास कर. त्या पोराने लहानपणापासून 11वीत पोरगा होता तो. 11वीत जाईपर्यंत दुकानातनं जाऊन कुठलं पॅकेट नाही आणलं, सामान नाही आणलं, कुठे पैशाचे व्यवहार नाहीत केले, कुठे बाहेर नाही गेला, फिरायला नाही गेला. ह्याला गाडीवरनं नाही पडला, कारण ह्याला काही दिलंच नाही ना करायला. कुठली रिस्पॉन्सिबिलिटीच नाही दिली. मग तो तसाच राहणार आणि मग आता त्याच्या त्या स्वभावाचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, की मॅडम तो सगळं घरी आधी त्यांना कौतुक वाटतं, माझं बाळ सगळं घरी सांगतं आणि आता मॅडम तो सगळंच सांगतोय. मॅडम तो त्याचं टेन्शन येतं. हे तर लपवलं पाहिजे ना त्यांनी, पोरांचं असतं ना, तो सगळंच सांगतोय. सो बेसिकली तुम हम आप चाहते क्या हो यार? मतलब पॅरेंट्सला मला असं होतं कधी-कधी, की एज्युकेट युअरसेल्फ. कारण मुलांसोबत पालकांचीही शाळा भरली पाहिजे आणि पालकांनी शिकलं पाहिजे, की आताच्या जनरेशनला हँडल कसं करायचं. UPSC पेक्षा अवघड आहे पालक बनणं. बनायचं असेल तर आधी तुमची मानसिक तयारी तेवढी पाहिजे आणि कुठे ना कुठे चुकतंय चुकतंय. म्हणजे सगळं ते मुलांना मी दोष असं देतच नाही असं नाही, आहेच सगळं. पण त्याला रिस्पॉन्सिबिलिटी कुठेतरी हे की त्यांना पण अंडरस्टँड करून. मला का सांगतात सगळे? मी म्हणते तुमची पोरं आहेत. 15-15, 16-16 वर्ष तुमच्यासोबत राहिलेत. दे आर नॉट कम्फर्टेबल विथ यू आणि एका तासात मला सगळं का सांगतात ती मुलं? ज्या गोष्टी तुम्हाला अंदाजही लावू शकत नाही, अशा पोरांनी गोष्टी केल्या असतात आणि मला एकदम फ्रीडमने सांगतात. कारण कुठेतरी त्यांना आपण तो कम्फर्ट देतो ना. तर तो कम्फर्ट पण आपल्याला त्यांना देता आला पाहिजे आणि तो एक लीडरशिप पण पाहिजे. एका पॅरेंटिंगच्या ह्याच्यामध्ये. एक उदाहरण म्हणून किंवा एक असं सांगेल, की काय करतो आपण एक थोडक्यात तुमचं बाळ आहे आणि ते खेळतंय. तर आपण त्याला म्हणतो, "5 मिनिटात आवर, आपल्याला जायचंय." ते म्हणतो, "थांब ना मम्मी 5 मिनिटं." तर तुम्ही काय करता? थांबता 5 मिनिटं. परत 5 मिनिटात आवर, आपल्याला जायचंय. मग ते म्हणतं, "अजून 5 मिनिटं खेळायचं." तुम्ही थांबता. तुम्ही त्याच्या मागे लागत बसता. "चल ना, चल ना, चल की, उठ की, आवर की, चल नाहीतर मारच आहे, पप्पांनाच सांगेल." हेच करेल. बिकम अ लीडर ना. जस्ट टेल हिम. ज्यावेळेस तुम्ही खेळायला चाललाय ना, त्यावेळेसच सांगा, की 10 वाजून 5 मिनिटांनी आपण तिथून निघणार आहे. तू
आवरायचं तोपर्यंत. त्यावेळेस त्याला खेळायचं, हा हा आवरणार. 10 वाजून 5 मिनिटांनी त्याला सांगा आपण 5 मिनिटात निघतोय. 10 वाजता सांगा 5 मिनिटात निघतोय. त्याच तो म्हणेल, हा मम्मी 5 मिनिटं खेळतो आणि मग जाऊ आपण. त्या 5 मिनिटं झाल्यावर त्याला सांगा की टाइम झालाय, आपण निघतोय. मग तो म्हणणार, नाही मम्मी प्लीज 5 मिनिटं. मग त्याला 5 मिनिटं द्या तुम्ही. त्यानंतर तुम्ही 5 मिनिटं झाल्यावर चालायला लागा. डोंट स्टे देअर. शो द लीडरशिप. ओके, तिथे थांबून त्याच्या मागे लागायचं. आणि मग ते आपणच आपली काय रिस्पेक्ट ठेवतो त्याच्यासमोर, किंवा पालक एकमेकांची काय रिस्पेक्ट ठेवतात एकमेकांसमोर, त्या बाळासमोर. त्यामुळे मग मुलं डिसरिस्पेक्टिव्ह वागतात. आईशी नीट बोलत नाही हा. तुम्ही बोलता का सर तुमच्या बायकोशी नीट? नाही बोलत तो माणूस. उठता बसता शिव्या देतो बायकोला, लाथा मारतो. आणि मग मुलगा काय बघतो? म्हणजे माझ्याकडे आत्ता रिसेंटली आलेली एक केस अशी आहे की तो मुलगा त्या मुलीला भयंकर मारायचा. आणि का? तर त्याला इतकं नॉर्मल वाटत होतं ते मारणं त्या मुलीला. आणि मग तो म्हटला, तुमच्याकडे नाहीत का मारत? आमच्याकडे तर मारतात आमचे पप्पा. म्हणजे ह्याचे पप्पा मारतायचे, त्याचे पप्पा का मारायचे? कारण आजोबा मारायचे, पप्पा त्यांच्याकडून शिकले आणि पप्पाकडून हा शिकला, हा हिला. आणि हे इतकं नॉर्मल आहे ना त्यांच्या फॅमिलीसाठी, भयंकर नॉर्मल आहे त्या पोरांच्या फॅमिलीसाठी. तो व्हॉट इज धिस? कुठे ना कुठे ह्याच्यासाठी एज्युकेशन, आणि सगळ्यात महत्वाचं ज्याचं त्याचं कळालं पाहिजे. म्हणजे आपण एखाद्याच्या समोर डोकं जरी आपटलं ना, त्याची इच्छा नसेल तर होत नाही. ज्याचं त्याला कळायला पाहिजे आणि त्याचं त्याला जाणीव होण्यासाठी आपण फार तर फार प्रयत्न करू शकतो. होऊच शकतं असं काही नाहीये. सो दॅट्स इट. आता समाजात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढत आहेत. तर त्यातून मार्ग खूप आहेत आपल्याकडे. पण आपण प्रियकराच्या मदतीने गुन्हेगारीपर्यंत का जात आहोत? मार्ग नाहीयेत खूप. मार्ग सोडलेलेच नाहीयेत. असं झालेलं आहे ना, मी सांगितलं तुम्हाला. ह्याचं उत्तर कदाचित मी दिलंय. कारण सोसायटीमध्ये सगळ्या बाबतीने तुम्ही म्हणता की बोलली असते आम्हाला, नसतं का लावून दिलं? पण नसतं लावून दिलं बोलली असते तर. प्रत्येक पण पालक मुलांना लग्न झालेलं आहे ना. लग्न झालेलं आहे, मुलं आहेत. इट इज नॉट अबाउट की तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, हे चुकीचंच आहे. हे जे चाललंय तुम्ही बोलताय किंवा हे सगळं चुकीचं आहे. पण त्याची जर जांच केली ना व्यवस्थित, म्हणजे कारणं लक्षात घेतली ना, तर तुम्हाला कळेल की यार पर्यायच नाही ठेवला. म्हणजे नवरा रोज दिवस रात्र त्या बाईला मारतोय, फिजिकली हॅरॅस करतोय, उठसूट तिचा रेप करतोय. आणि मग तिला आता इतका तिरस्कार निर्माण झालाय त्या नवऱ्याबद्दल डोक्यामध्ये, किंवा तिचा किंवा एक प्रियकर आहे, तो तिला मॅन्युप्युलेट करतोय. तू तिला मार, नाही तर मी तुझे आणि माझे फोटो सोशल मीडियावर टाकेल, किंवा मग तुझ्या नवऱ्याला फोटो पाठवेल, मग तुझ्या घरच्यांना फोटो पाठवेल. मॅन्युप्युलेट करतोय, ब्लॅकमेल करतोय. त्या बाईकडं काय पर्याय राहिलाय? आणि कदाचित तिची बुद्धी पण तेवढी डेव्हलप नाही ना. तिने एज्युकेट कुठं केलंय स्वतःला की काय वागायचं असतं ह्याच्यामध्ये? आपल्याकडे कुठे लॉयर्स लोकांकडे आपण गेलो तर लॉयर्स लोक आपल्याला किती खर्च येईल हा आधी सांगतात, आणि मग सांगतात की तुझं काय चांगलं होऊ शकतं का नाही होऊ शकत. सो बेसिकली आपण कुठे इनिशिएटिव्ह घेऊन लोकांना एज्युकेट करायला लागलोय तेव्हा? त्यांच्या बुद्धीला त्यांना जेवढी माहिती मिळाली, जेवढं त्यांना माहितीये त्यांच्या दायऱ्यामध्ये, त्यांच्या वस्तीमध्ये, त्यांच्या गावामध्ये जेवढ्या गोष्टींची अवेअरनेस आहे, त्याच्यातून जेवढं त्यांना कळतंय ते वागतात. अगदी असं आहे ते. आणि हे आधी पण होत होतं, फक्त आता सोशल मीडियामुळे ते खूप जास्त पद्धतीने होतंय. म्हणून मानसिक आरोग्याच्या रिलेटेड पण देवभानामती, अंगात येणं, हे येणं, ते येणं, हे खूपच प्रमाण वाढत चाललंय आता. सुशिक्षित माणसांच्या पण अंगात बिंगात यायला लागलंय आता. तर त्याच्यामुळे आम्ही ही मनोज्ञान फाउंडेशन मी ओपन केलेली आहे आता. आणि त्या फाउंडेशनच्या अंतर्गत आपण फ्रीमध्ये गावांमध्ये जाऊन, खेड्यांमध्ये जाऊन लोकांना एज्युकेट करत असतो. की अंगात नाही येत बाबा, ते हिप्नोटाईज वगैरे असतं, किंवा ते सबकॉन्शियस कॉन्शियस ब्रेन असतं. हे त्यांना ही भाषा नाही कळत, त्यांना त्यांची भाषा ती आम्ही वापरतो बरोबर तिथे गेल्यावर. सो बेसिकली एज्युकेशन नाहीये, माहिती नाहीये, शिक्षण नाहीये. त्या पोरीनी कदाचित एखादी पदवी घेतली असती, किंवा काही पुढे जाऊन गोष्टी व्यवस्थित केल्या असत्या, किंवा तिची थोडीशी बुद्धीचा वापर केला असता तर कदाचित नसती ती वेळ आली. पण तिला त्या गोष्टीच अवेलेबल झाल्या नाहीत ना. बाळकडू म्हणतो किंवा अनुभवातून शिकणं म्हणतो, ते नाही चूज केलं. किंवा आपलं मन आपल्याला उत्तर देतं एखादी गोष्ट करताना, आपण ते ऐकत नाही ना नाही. आणि सगळ्यात बेस्ट लाईन म्हणजे बाउंड्रीज म्हणतो ना आपण ह्या. तर बाउंड्रीजचं बेस लाईन हेच आहे की तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून स्पष्ट आवाज येत असतो. एक तर येतो की स्पष्ट आवाज येतो, हो ही गोष्ट केली पाहिजे. स्पष्ट आवाज येतो की नाही ही गोष्ट नाही केली पाहिजे. किंवा स्पष्ट आवाज असा येतो की मी कन्फ्युज आहे, मला नाही कळत आहे मी काय केलं पाहिजे. सो नाही केलं पाहिजे तर उत्तर आहे की नाही करायचं. केलं पाहिजे तर उत्तर आहे की करायचं. पण कन्फ्युज आहे. त्यावेळेस
आपल्या क्षेत्रातला, आपल्याला समजून घेणारा, आपल्याला जज न करणारा एखादा माणूस शोधायचा आणि त्याच्याकडून उत्तर घ्यायचं, की आता सध्या ह्या सिच्युएशनमध्ये मी अडकलेला आहे आणि मी काय करू, आणि संयम ठेवायचा. कुठलीही गोष्ट तुम्ही आत्ता या क्षणी नाही केली तर सगळं गडबडेल असं काहीच नाहीये. सगळं थांबू शकतं. सो कीप पेशन्स, कीप पेशन्स. संयम ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सकारात्मक विचार हे कसं काम करतात या आपल्या भयंकर सकारात्मक विचार ही कॉन्सेप्ट थोडीशी मला म्हणजे पटत नाही असं मी म्हणेल. सॉरी बरं का, एक सायकोलॉजिस्ट असून. पण सकारात्मक विचार करता येत नाही. नाही, आपण जे म्हणलो ना, आपल्या मनाचा आवाज ऐकायला Yes, yes. आला पाहिजे मी आपल्याला. ते तुम्हाला तर एक्सप्लेन ते करते. सकारात्मक असेल तर आपण तसं त्या गोष्टी सकारात्मक पण घडतील. मनाचा आवाज कायम सकारात्मक येत नाही, हे माहितीये का? हो. आपलं मन दिवसभरात 60 ते 70 हजार विचार आणतं. त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त विचार निगेटिव्ह असतात. कारण एन्व्हायरमेंट, यू आर सीइंग द न्यूज आणि रील्स आणि पेपर्स आणि मग ह्याचं त्याचं, म्हणजे चार चौघात इंटरेस्टचा टॉपिक, म्हणजे कुणाला कसं सक्सेस मिळाला हा नसतो. कुणाची पोरगी कुणाबरोबर पळून गेली बघ, कसं Right. वागली ती, हे असतो. आणि मग त्याच्यामुळे आपल्या डोक्यात 60 ते 70 हजार विचारातले जे विचार येणार आहेत त्यातले निम्म्यापेक्षा जास्त विचार निगेटिव्हच येणार आहेत. मग सकारात्मक विचार करण्यापेक्षा, म्हणजे खूप लोक म्हणतात सकारात्मक विचार करा करा करा, मला नाही कळला अजून तो कसा करायचा असतो. सकारात्मक विचार करण्यापेक्षा एक REBT, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, किंवा CBT, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, जी सायकोलॉजीमध्ये शिकवलं होतं, की आलेल्या नकारात्मक विचाराला सकारात्मकरित्या डायव्हर्ट करा. तुम्हाला खूप वाटणार आहे, म्हणजे नाही का, तळपायाच्या मस्तकाला एखाद्याचा हे आलं ना, एक खून माप असतं तर ह्याच केलं असतं असंही वाटणार आहे. पण ते वाटल्यानंतर तुम्ही काय त्या विचाराशी खेळताय आणि त्याला कसा शांततेत बाजूला लावताय, हे फार महत्वाचं असतं. हे स्किल असतं आणि हे शिकलं पाहिजे. म्हणून मला कायम अशी विश राहिली की बालवाडीपासून इंग्रजी विषयाला जेवढं आपण महत्व देतो, की इंग्रजी विषय पाहिजे, इंग्रजी आलं पाहिजे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स तिन्ही ब्रांचेसमध्ये इंग्लिश हा विषय महत्वाचा असतो, तसंच सायकोलॉजी किंवा कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स जे म्हणतो आपण, लाईफ स्किल्स, हे विषय असले पाहिजेत. आणि ते जर नाही येत तर तुम्ही स्वतःहून इकडून तिकडून ते शिकून घ्या. हाऊ टू मॅनेज युअर थॉट्स, हाऊ टू मॅन्युप्युलेट युअर थॉट्स, आणि कसं तुमच्या मेंदूला तुम्हाला येड्यात काढायचं आहे आणि इसको उल्लू बनाना आना चाहिए, तर त्याला कसं तुम्ही हे कराल. आणि प्रत्येक वेळेस तुमच्या आतून आलेला आवाज हा तुमचाच आवाज असतो असं पण नसतं. तो कदाचित कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स मधून आलाय. लहानपणापासून तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या तिथून आलाय. ते खरंच आहे असं नाहीये. डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक म्हणून एक पुस्तक आहे, ते वाचा. म्हणजे आय विल सजेस्ट यू, की तुम्ही जो सगळा विचार करता ते तुमचाच विचार आहे असं काही नाहीये. त्याच्यावर खूप जणांचा इन्फ्लुएन्स असतो त्या विचारांवरती. त्यामुळे असंही असू शकतं. त्यामुळं म्हणजे असं आहे हे, म्हणजे असंच आहे. जेव्हा अशा घटना आपल्या स्वतःच्या कुटुंबात घडतात, तेव्हा तुम्ही मानसोपचार तज्ञ म्हणून त्याच्याकडे कसं बघता? मी एअरलाईन वरून बघते. एअरलाईन वरून बघणं सायकोलॉजिकल दृष्टिकोन आहे, की समजा हे कोणीतरी माझी आई आहे आणि हे माझे बाबा आहेत, आणि मग माझ्या आईकडून काहीतरी चुकलं म्हणून बाबाने आईला ओरडलं. तर मी ज्यावेळेस एक मुलगी म्हणून हे बघते ना, मग आईबद्दल खूप सवय, माझी आई, माझी आई, माझे बाबा असं बघते. पण ज्यावेळेस मी एक सायकोलॉजिस्ट म्हणून आता ह्या गोष्टीकडे बघेल, त्यावेळेस मी एअरलाईन इथून बघेल, की ही एक बाई आहे, हिच्याकडून चुकलंय. हा एक बाबा आहे, ह्या बाबाने हिला ओरडलंय. तर ह्या दोघांमध्ये चुकलं नक्की काय आहे? ह्या दोघांपैकी कोण चुकलंय नाही, चुकलं काय आहे? तर मग मी एक सायकोलॉजिस्ट म्हणून, किंवा माझ्या घरात ज्यावेळेस ह्या गोष्टी चालतात किंवा होतात, त्यावेळेस मी बघताना थोडं लांबून बघते, की आपली फॅमिली नाही, ही बाहेरची फॅमिली आहे आणि ही माझ्याकडे केस आली आहे, तर मी ह्याला कसं सॉर्ट आउट करते. बऱ्यापैकी मी शांत बसणं चूज करते. म्हणजे मला माझ्या बाबांनी खूप वेळा अंडर एस्टिम असं करतात, की सोनाली खाडे पंढरीनाथ खाडेंची मुलगी आहे आणि मी तुमच्यासारखे अजून 10 सोनाली खाडे तयार करू शकतो. ओके, सो बेसिकली ॲट दॅट टाइम वी डोंट हॅव टू चेंज द थिंग्स. आपण शांत बसायचंय आणि फक्त ऐकायचंय अशा वेळेस. आणि तुम्हाला असं तुम्ही करता सोनाली मॅडम, पण घरच्यांना काय त्याची व्हॅल्यू नसते, म्हणजे कधीच नसते. आणि त्यांना व्हॅल्यू आहे ह्याची, की मी काम करते, हे करते, ह्या सगळ्या गोष्टी. पण तिथे आपण खूप असं प्रोफेशनल होऊन काहीतरी बोलू नाही शकत. आपण फक्त अॅनालिसिस करू शकतो, काय चुकलंय, आणि ते आपल्याच भाषेत सांगू शकतो, की तुम्ही असं नाही करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण बऱ्यापैकी मला आधी नव्हतं होत हे हँडल. पण आता मला चांगलं हँडल व्हायला लागलंय. किंबहुना आता अशी कुठलीही सिच्युएशन आली तरी मला विचारणं प्रेफर करतात लोकं, की तुला काय वाटतंय काय केलं पाहिजे? आणि ही ही एक ब्युटिफुल स्टेट असते,
की आपण आपल्या आतापर्यंत डिसिजन एवढे चांगले बनवले, की आता लोकांना विचारावं वाटावं लागलं आपल्याला, की आपण काय करायला पाहिजे. तर विचारलं जातं. त्यामुळे अशी अजून तर माझ्यावर अशी वेळ आली नाही, की तिथे मी गोंधळी गेलीये किंवा काय. अधून-मधून कधीतरी गोंधळ उडतो, पण तो लगेच शांत होतो थोड्या वेळाने. तो असं काही अजून वेळ नाही आलेली. तसं काही झालं तर मी नक्की सांगेल तुम्हाला. बट थोडं एअरलाईनवरून तुम्ही जरी बघितलं तुमच्या लाईफमधले सगळ्यांनीच प्रॉब्लेम, तर त्यांना कळेल, की अरे हे क्षुल्लक आहे रे. हे ठीक होऊ शकतं. थोडा हं. टाईम गेले की एव्हरीथिंग विल बी ऑलराईट. आणि टाईम इज द गुड थिंग. म्हणजे वेळ जाऊ द्या. थोडा वेळ जाऊ द्या. प्रत्येक गोष्टीला वेळ जाऊ द्या आणि संयम ठेवा. ते संयम ठेवण्याच्या दरम्यानच्या प्रवासामध्ये तुम्हाला भयंकर वेदना होणार आहेत, त्रास होणार आहेत, रडू येणार आहे, वाईट वाटणार आहे, जीव देऊ का काय, असं काय बरंच काय वाटेल. पण त्या सगळ्यामध्ये गप्प राहा आणि शांत बसा आणि जेवण जाणार नाही, तुम्हाला झोप लागणार नाही. जेवण जात नाहीये, तर लिटरली ज्यूसवर राहा. पण वेळ जाऊ द्या. मी हे कायम सांगेन. लेट टाईम पास आणि वेळेसोबत सगळ्या गोष्टी ठीक होतात. बऱ्याचदा ठीक होतात. एखादी अपवाद असू शकतो, की वेळ सेन्सिटिव्ह असू शकते तिथं. पण बऱ्यापैकी वेळ जाऊ द्यायची अशा ठिकाणी. सुसाईड इज अ प्लॅन्ड मर्डर? म्हणू शकतो अ, म्हणू शकतो आपण असं, पण मी पूर्णपणे ह्याला असं पूर्णपणे सहमती नाही देऊ शकत. अ, जर तुम्ही हे माझ्याच रीलमध्ये कुठेतरी ऐकलं असेल, तर कदाचित त्याच्या पुढचं मागचं पण तुम्ही थोडंसं रेफर केलं तर तुमच्या लक्षात येईल, की कळत-नकळतपणे सुसायडल कंडिशनच अशा होऊन जातात. आपण कुठेच काही एक्सप्रेस करू शकत नाही ना, व्यक्त होणं आपल्याला कोणी शिकवल्याचं. माहितीये तुम्हाला बऱ्याच लोकांना व्यक्त कसं व्हायचं हेच कळत नाही. आणि का नाही कळत? कारण सांगितलंच गेलं नाही. म्हणजे मी आली आता आणि आल्या-आल्या मी अख्ख्या तुमच्या स्टाफमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग, हाय, हॅलो हे केलं. पण कदाचित हे मी शिकलेच नसते कुठे किंवा मला शिकवलंच गेलं नसतं. तर कदाचित मी फक्त आली असते आणि गप्प माझ्या ठिकाणी बसले असते आणि मी माझं काम करून निघून गेले असते. मग जी इंट्रोव्हर्ट लोकं असतात, की त्यांना व्यक्तच होता येत नाही किंवा मग अशा लोकांचे व्यक्त होण्याचे काही पर्याय असू शकतात का? हे त्यांना स्वतःला माहिती असणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग स्वतःला स्वतः आतमध्ये खात राहतात. गिल्ट ही एकमेव भावना आहे जी सुसाईड करण्यासाठी खूप जास्त जबाबदार असते. ज्यातच की मी माझ्या आयुष्यात काही करू नाही शकलो किंवा मी माझ्या आयुष्यात काही करू नाही शकले. माझ्यामुळे कसं लोकांना नुकसान झालं किंवा लोकांचं कसं वाईट झालं. तर ही एक भावना खूप जास्त आहे, की त्याच्यामुळे सुसाईड होतात. आणि हे कशातून येती? तर कारण असं आहे, की तू नालायक आहेस. तू काय करून दाखवलं आतापर्यंत? तू काय साध्य केलंस? तुला काय कळतं का? मूर्ख माणूस आहे. अशा माणसाने जगण्यापेक्षा मेलेला बरा. हे ऐकलेलं असतं कानात त्याने किंवा एखाद्या मित्राने केलेलं असतं, की त्याला खूप त्रास झाला सगळ्यांचा मग त्याने तर हे इन्फ्लुएन्सिंग मधून आलेलं आहे. तर हे व्यक्तिविशेष, जागाविशेष, परिस्थितीविशेष असा आहे. स्वभाव पण ह्याला खूप अंशी कारणीभूत असतो. पण ठीक आहे म्हणजे कुठे ना कुठे प्लॅन्ड मर्डर असं पूर्णपणे मी ह्याला असं सहमत नाही देत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना धरून कुठे ना कुठे ह्या गोष्टी होऊ शकतात. पण म्हणजे त्याला असं डिप्रेशनमध्ये गेलेला आहे एखादा मुलगा. त्याला घरच्यांनी असं ओळखलं नाहीये का? ते कसं ओळखायचं? कळतच नाही ना. मी डिप्रेशनमध्ये होते त्यावेळेस तरी कुठं घरच्यांना कळत होतं, की ही डिप्रेशनमध्ये आहे. माझे बाबा डिप्रेशनमध्ये होते त्यावेळेस पण नव्हतं कळलं. ज्यावेळेस त्यांना पूर्ण वेडच लागलं, ते त्यांना माणसंच दिसायला लागले आणि ते ओळखायचेच बंद झाले सगळ्यांना. त्यावेळेस कळलं, की हा येडा झालाय माणूस आता. म्हणजे सुरुवात छोटीशीच झाली होती ना. ताणच होता कुठेतरी. ड्रिंक भरपूर प्यायचे आणि नुसते झोपायचे किंवा मग शिव्या द्यायचे. तर सुरुवात झालेली कळत नाही लोकांना. त्याच्यामुळे अवेअरनेस असणं गरजेचं, की बाबा एखादा माणूस जो घडा-घडा अगदी बडबड करतो, हसून-खेळून असतो, तो आता हसायचा बंद झालाय. 2-3 आठवडे झाले नीट बोलत नाहीये, नीट जेवत नाहीये. ह्याच्यासाठी लक्ष पाहिजे ना थोडंसं आपल्या आसपासच्या लोकांमध्ये. आपलं इतकं लक्ष आपल्या फोनमध्ये आणि ह्याच्यात असतं, की शेजारच्या माणसाचं काय चाललंय? तो माझ्या बेडवरती माझा नवरा झोपलाय आणि तो खरंच झोपलाय का जागा आहे हेही आपल्याला कळत नसेल, तर मग आपण अवेअरच नाहीये ह्या गोष्टींना घेऊन. तर मग ती अवेअरनेस पाहिजे, की जर तुम्हाला जेवणच नाही जात आहे 2-3 आठवडे झाले, झोप नीट व्यवस्थित लागत नाहीये आणि असं नाही एखादी घटना झाल्यावरच डिप्रेशन येतं. जेनेटिकली येऊ शकतं. कसंही, कधीही, कधीही लागण होऊ शकते. असं काही नाही, की त्याला मला डिप्रेशन यायला माझ्या आयुष्यात काय दुःख आहे तेव्हा. असं पण बोलतात लोकं. पण येतं ते. म्हणजे माहिती नाही पोकळी निर्माण होते आतून आणि त्या सगळ्या गोष्टी येतात लोकांच्या आतमध्ये. तर मग ह्या छोट्या-छोट्या गोष्टी जसं की नीरस वाटणं, कुणाशी न बोलू वाटणं, कुणाकडे न जाऊ वाटणं, अ, काहीच करू आवडीच्या गोष्टी न करू वाटणं, आवडीचं फूड न खाऊ वाटणं, कुणाशी बोलू न वाटणं आणि मग ह्या ज्या असं नीरसता, थोडंसं डिप्रेसिव्ह डिप्रेशनला मराठीत नैराश्य म्हणतात. म्हणजे तुम्ही जेवढं नीरस फील करत चाललाय, ओळखून घ्या, की अरे आधीच्या सारखं माझ्यामध्ये चार्म राहिलेलं नाही किंवा त्या गोष्टी नाहीत राहिल्या, तो नटखटपणा नाही राहिलेला. तर समजून घ्या, की कुठेतरी आपण ढासळायला लागलोय आणि मग आता ढासळायला लागलोय तोपर्यंतच आपण कुणाचा तरी हात पकडून पटकन ह्याच्यातून बाहेर यावं बाबा.
तर आणि हे तुमचं तुम्हाला कळालं नाही तरी तुमच्या आसपासच्या तुमच्या जवळच्या माणसांना कळतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात 1 किंवा 2 अशा हक्काची आपली जवळची माणसं असावी, ज्यांना तुमच्या स्वभावाचा, तुमच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनचा अंदाज घेता यावा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो तशी 1-2 माणसं जपा. काही लोकं नाही मॅडम माणसांची लायकी नाही आहे ना माझ्याशी धोका दिला, हे केलं. पण कुठेतरी टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे जी लोकं म्हणतात माझ्या आयुष्यात माणसंच नाहीयेत, मला असंच, मला तसंच. तर मला कुठेतरी हे पण वाटतं, की यार तुम्ही पण ते टिकवलं नाहीये मग म्हणजे बऱ्यापैकी. सो बेसिकली दोन्ही बाजूने तेवढंच गरजेचं असतं कुठलंही नातं टिकवण्यासाठी. आणि मित्राने किंवा फॅमिली मेंबर्सने हा सल्ला दिला, की मानसोपचार तज्ञांकडे जा. तर पहिली रिएक्शन ही असते, मी काही पागल नाहीये त्यांच्याकडे जायला. हो. त्यासाठी सल्ला नीट द्यायचा असतो, की मानसोपचार तज्ञाकडे जाणं ह्याच्यासाठी एक असं मी सांगते बोलायला, की "बाळा ऐक ना, तू जेवत नाहीये एवढा दिवस झालं. व्यवस्थित नाही का खात नाहीयेस. पुढे काय चाललंय काही कळत नाहीये तुला आणि मला पण तुझं ते बघून सगळं वाईट वाटतंय, की काय नक्की चाललंय तुझं? आपण कुठे बाहेर फिरायला वगैरे जाऊया का?" असं तसं. "नाही, नाही, नाही." "मग आपण बघूया का काय झालंय? आपण बोलूया का कोणाशी तरी?" मग आहेत माझ्या ओळखीच्या एक मॅडम, चला आपण त्यांच्याशी बोलून येऊ. मानसोपचार तज्ञ, सायकियाट्रिन हे असं काही नाही बोलायचंय, की आपण जस्ट सल्ला घेऊया आपण कारण कन्फ्यूज आहेत ना आपण. मग आपण करूया काहीतरी सोल्युशन. मग त्यावेळेस कुठेतरी त्यांचं मन बनतं, की ठीक आहे चलो देखते हैं जाके. ओके मग ठीक आहे. काही लोकं अहंकारी असतात, इगोइस्टिक आहेत. त्यांना असं वाटतं, की माझ्या आयुष्यात कधीच काही प्रॉब्लेम येऊ नाही शकत आणि मी एवढा ग्रेट आहे, की मी त्याला का नाही म्हणजे मी करूच शकतो त्याला फेस. मग अशी लोकं त्यांच्या अहंकारातच तशीच जातात. मग त्याला काहीच नाही करू शकत आपण. म्हणजे मी स्वतः थेरपिस्ट असूनही मी थेरपी घेते. आणि ते गरज गरजेचं आहे. आहे. ते गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांना थेरपीची गरज आहे. सगळ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. आणि वेड्याच माणसांना नाही, वेडं होऊ नये म्हणून काउन्सिलिंगची गरज असते. तर ती खूप इनिशियल लेव्हल आहे. ती केली पाहिजे. रोज रुटीनमध्ये काय अशा गोष्टी केल्या पाहिजे आपण 10 की ज्याने 10 खूप झाल्या. 2 सांगते. 10 खूप झाले. एवढं करणार नाही कोण. 2 सांगते. एक अर्धा तास व्यायाम करा. काहीही करा. उड्या मारा, सूर्यनमस्कार करा, चाला, तिकडे पळायला जावा. काहीही अर्धा तास रोज व्यायाम करा. ओके. आणि दुसरी गोष्ट, थोडंसं 5 मिनिटं डोळे बंद करून बसत जावा. बाकी काहीही मी सांगत नाहीये. जस्ट सिट अँड जस्ट क्लोज युअर आयज. ओन्ली 5 मिनिट्स. इट इस व्हेरी इम्पॉर्टंट. डोळे बंद केल्यावर मनाचे दरवाजे उघडतात आणि मग तुमचं मन तुम्हाला घाबरवत असेल, तर तुम्हाला रिअलायझेशन येतं आणि तुम्ही कामाला लागता. तुम्ही ऑल्वेज लाइक ओपन लाइक इकडे बघा, तिकडे बघा, माकडासारखे मरकटच आहे. आपलं मन इज मरकटा. म्हणजे योगिक सायन्समध्ये तर मरकटा, मनाला माकड म्हणलंय. तर माकडच आहे ना तर. डोळे शांत बसून त्या माकडाची हालचाल बघा थोडीशी आणि 5च मिनिटं रोज आणि 30 मिनिटं व्यायाम. व्यायाम केला, फूड सुधारतं. फूड सुधारलं, लाईफस्टाईल सुधारते. लाईफस्टाईल सुधारलं, आपण चांगले कपडे घालायला लागतो, कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे एकच कुठलीतरी गोष्ट पकडा आणि ती कंटिन्यू करा पुढचे 20-21 दिवस. तुम्हीच बघा काय बदल झालेत तुमच्यात. एका हॅबिटच्या नादाने बाकीच्या 10 हॅबिट्स ऑटोमॅटिकली डेव्हलप होतील. 2च गोष्टी. डोळे झाकून शांत बसायचं, म्युझिक ऐकायचं किंवा काय आणि व्यायाम करायचा. तुम्ही सातत्याने मार्गदर्शन करतच आहात. आमच्या प्रेक्षकांना, आमच्या कट्टूकटच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? अं, सगळ्यांना जो सल्ला देत असते तोच देईल. अ, मनोज्ञान फाउंडेशन मी उभी केली आणि आमचं एक ब्रीदवाक्य आहे, की वी बिलीव्ह दॅट ईच अँड एव्हरी पर्सन डिझर्व्ह हॅपी, हेल्दी अँड स्ट्रेस. गरीब असो, श्रीमंत असो, चांगला देखणा असो, बिनदेखणा असो, उंच असो, बुटका असो, सुशिक्षित, अशिक्षित म्हणजे काही असो, काम करणारा कामगार असो किंवा एखादा मोठा ऑफिसर असो, प्रत्येक व्यक्तीला तणावरहित, सुंदर, आनंदी आयुष्य जगण्याची त्याची पात्रता आहे आणि तो जगू शकतो, हे आम्ही बिलीव्ह करतो आणि प्रत्येकाने ते आयुष्य जगण्यासाठी चेस करावं. असं मी त्यांना सांगेल, की तुम्ही काहीही असाल, कुठल्याही ठिकाणी असाल, यू डिझर्व्ह टू बी हॅपी, स्ट्रेस फ्री अँड ब्युटिफुल लाईफ. आणि एवढंच सांगेल, की आयुष्यामध्ये खूप चुका करा. म्हणजे मी चुकातून शिकलेली आहे. खूप चुका केल्या, म्हणजे भयंकर चुका केल्या. म्हणजे आता आठवलं तर हसायला पण येतं आणि वाईट पण वाटतं, की काय किती छळलं आपण स्वतःला असं. पण आयुष्यात खूप चुका करा. फक्त एक चूक एकदाच करा आणि जस्ट मग तुम्ही बघाल, की तुम्ही खूप पटपट शिकाल आणि खूप फास्ट पुढे जाल. सो आय एम मी 25 वर्षाची पोरगी आहे आणि पण मी एवढ्या पटापटा पुढे सरकत चालली आहे. कारण एकच आहे, माझा मेंटल जर म्हणजे आयक्यू असतो ना, तसा आपण एक मेंटल एज काढतो. माझं एज आय थिंक 35-40 कडे जातंय मेंटल एज. तर हे पटापट सगळं झालंय. म्हणजे ज्या वयामध्ये मला कॉलेज करायचं होतं, त्या वयात मी जॉब-बिब करत नाही का सगळं करत होते. तर
बेसिकली हे पटपट पटपट तुम्ही चुका करा आणि पटपट पुढे निघून जावा. म्हणजे वयाच्या 30 पर्यंत तुम्ही एकदम निवांत झालेले असाल आणि सगळं एक्सपिरियन्स करून निवांत बसलेले असतात. सो बेसिकली मेक अ मिस्टेक्स आणि हे वय असतं, म्हणजे युथ जनरेशन जास्त बघत असेल तर सांगेल की हे वय असतं चुका करण्याचं. चुका करा, शिका, पुढे जा आणि ह्याच वयात वेगवेगळे एक्सपेरिमेंट करा. एक्सपेरिमेंट कुणाच्या तरी स्वातंत्र्यावर बंधन येईल असं कुठलाच एक्सपेरिमेंट करू नका. तुमचं स्वातंत्र्य जितकं विस्फारू शकता, एवढं मोठं फुलवू शकता तेवढं फुलवा. फक्त त्याचं भान ठेवा गोष्टी करताना. बाकी काय सब ठीक आहे. कुछ भी करो यार, मतलब फक्त एक चूक एकदाच. बाकी ठीक आहे. तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने हा विषय समजून सांगितला त्याबद्दल कट टू कटच्या टीम कडून मी आपले धन्यवाद मानते.